तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आपल्याशिवाय पाणीही हालत नाही, त्यामुळे आपणच मतदारसंघाचे मालक असल्याच्या आविर्भावात स्वर्गीय आर पाटील गट आणि माजी खासदार संजय पाटील गट होता। मतदारसंघात तिसरे नेतृत्वच तयार होणार नाही असा त्यांचा समज होता। मात्र भाजपने तासगाव पालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसह 25 उमेदवार देऊन स्वतंत्र पॅनेल उभं केलं। सुमारे 4 दशकांनंतर तिसरं पॅनेल लागले, त्यामुळे पुढील काळात आबा काका गटाचा राजकीय दहशतवाद मोडून काढू असा इशारा भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी दिलाय। तासगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली। या निवडणुकीत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी दोन्ही पॅनेल समोर भाजपने आव्हान उभं केले। स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी विद्यासागर धाबुगडे यांची उमेदवारी निश्चित केली, तर 12 प्रभागांमधून 24 उमेदवार दिलेत। भाजपने संपूर्ण पॅनेल उभं केल्यानंतर ॲडव्होकेट पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। ते म्हणाले, आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी पैसेवाले उमेदवार दिलेत। कोट्यावधी रुपये खर्च करून तासगावकरांना विकत घेण्याच्या गुरमीत विरोधक आहेत। अवैध धंद्यांचे मालक वटका घेणाऱ्यांना दोन्ही गटांनी उमेदवारी दिली आहे। निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार आहे। ही पण निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होईल। तासगावात नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 25 जागांवर आम्ही कमळाच्या चिन्हावर उमेदवार दिले। तथापि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणुकीत युती करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि RPI असे एकत्र येऊन चांगले पॅनल देण्याचा आमचा विचार असल्याचंही ते म्हणाले। आज जे छाननी झाली त्या छाननीनंतर भारतीय जनता पक्षाचे 12 प्रभागाचे 24 उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत। या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती अचानक थोडंसं लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कमळ या चिन्हावर आम्ही उभे करत आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 1 उमेदवार कमळ या चिन्हावरतीच आम्ही या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे। हे पॅनेलचे आमचे 24 आणि 1 असं 25 उमेदवार झाले असतील, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहेत। या चर्चा 2 दिवसामध्ये करून त्यांनाही जी राज्यामध्ये महायुती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा महायुतीचं पॅनेल म्हणून लढण्याची आमची एक सकारात्मक मानसिकता आहे। त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच 2 गटाला पर्याय म्हणून तिसरं पॅनेल उभं राहते, संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI आणि या सगळ्या राष्ट्रवादी, अजितदादा गट अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकलो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकू, ही भावना निश्चितपणे प्रबळ आत्ता झालेली आहे। जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसेल ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेलं आहे। राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की एक उमेदवार या वॉर्डातून त्या वॉर्डात जातोय, त्या वॉर्डातून तिसऱ्या वॉर्डात उभा राहतोय। हे उभा राहत असताना ते उमेदवारी मागत असताना तासगावचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अजय काकांनी सांगितलं तसं पैसेवाला उमेदवार पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला, जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी 50 लाख खर्च करणार, 1 कोटी खर्च करणार, 2 कोटी खर्च करणार, ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे, निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता ह्या गरिबांच्या पॅनेलसमोर उभं राहील, भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलसोबत उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो ह्या भावनेतनं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत
त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्तनाबूत करेल याची मला खात्री वाटते.